वेगळा गट जो आहे तो आता स्थापन केला जात असल्याच्या ज्या केल्याची तयारी जी आहे ती आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र नाशिकचे जे खासदार आहेत राजाभाऊ वाजे ते तर राजाभाऊ वाजे यांच्या वडिलांनी ही माहिती दिली की 50 कोटींचं 100 कोटींच्या विकास कामाची ऑफर आलेली होती। एप्रिलमध्ये ही सगळी घडामोड घडलेली होती। मात्र या ऑफर्स नाकारून ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय राजाभाऊ वाजे आणि त्यांच्या वडिलांनी घेतल्याची माहिती समोर येते। एकनाथ शिंदेंकडून बंडखोर गटामधल्या खासदारांना मोठी आश्वासनं देण्यात आली अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मतदारसंघात मुबलक निधी देण्याचं आश्वासन शिंदेंकडून देण्यात आलं। 2029 मध्ये खासदाराला तिकीट देण्याचं आश्वासन शिंदेंकडून देण्यात आलंय। तर मतदारसंघात मुबलक निधी देण्याचं शिंदेंकडून बंडखोर खासदारांना आश्वासन देण्यात आलंय। तर प्रत्येक खासदाराला पुन्हा तिकीट देण्याचं शिंदेंकडून आश्वासन देण्यात आलंय। म्हणजे 29 ला पुन्हा एकदा याच खासदारांना तिकीट दिलं जाणार आहे। मराठवाड्यातील एका खासदाराला मंत्रिपद देण्याचंही आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर हे 6 खासदार हे शिंदेंसोबत का जात आहेत तर हे सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे की त्यांना मोठी आश्वासनं देण्यात आलेली आहेत। मतदारसंघामध्ये मुबलक निधी देण्याचं शिंदेंकडून आश्वासन देण्यात आलेलं आहे। 2029 ला खासदारांना पुन्हा एकदा तिकीट दिलं जाणार आहे। तर आश्वासनं काय? संजय जाधव यांना मंत्रिपदाची ऑफर आहे, मोठा निधी देण्याचं आश्वासन आहे आणि पुन्हा उमेदवारीचा शब्द आहे। तर नागेश पाटील आष्टीकर 2029 ला पुन्हा उमेदवारीचं आश्वासन, विकासासाठी मोठ्या निधीचं आश्वासन। आष्टीकर आधीपासूनच शिंदेंच्या संपर्कात आहेत। संजय देशमुख आधीपासूनच शिंदे गटाच्या संपर्कात आहेत। शिवसेनेत मोठं पद देण्याचं आश्वासन त्यांना देण्यात आलंय, पुन्हा उमेदवारी देण्याचं आणि निधीचं आश्वासन त्यांना देण्यात आलंय। तर ओमराजे निंबाळकर मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। शिवसेनेत मोठं पद देण्याचं आश्वासन आहे। मतदारसंघासाठी निधीचं आश्वासन देखील देण्यात आलेलं आहे। भाऊसाहेब वागचौरे ज्येष्ठ म्हणून पद देण्याचं आश्वासन देण्यात आलंय, पुन्हा उमेदवारीची ऑफर आहे आणि रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीचं आश्वासन देण्यात आलंय। तर संजय दिना पाटील मुंबईसाठी शिंदेना मोठा चेहरा मिळेल, खासदारकीसाठी पुन्हा उमेदवारी देणार। शिंदेंच्या आधीपासूनच ते संपर्कात आहेत।